गुड आफ्टरनून गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आत्ता आपण चाललोय भोसरीला. काल पण गेलतो, आज पण चाललोय. काम आहे छोटंसं, त्याच्यामुळे लवकर जाऊ. लय उशीर झाला. किती वाजलेत? 11:35. लय उशीर झालाय. लवकर जायचं होतं, 10 वाजता पोचायचं होतं. पण ठीक आहे, चलता आहे. आजच्या ब्लॉगमध्ये विंड नॉईस येतोय का नाही सांगा मला, कारण आज मी माईक चेंज केलाय. गर्दी गर्दी, कधी पोचायचो मी. बघा, कालच्या ब्लॉगमध्ये ना ABS ची लाईट लागली होती, आज नाही लागली. कधी लागती कधी नाही लागत ABS ची लाईट. कालच्या व्हिडिओमध्ये ना माईकच्या इश्यूमुळं ना मी म्हणजे म्यूट केले बरेचसे व्हिडिओ, तर कटच करून टाकले. कारण काय फायदाच नाही झाला त्याचा. एवढं रेकॉर्ड करून सुद्धा विंड नॉईस आणि ते जास्त येत होतं, त्याच्यामुळं बोललेलं काहीच ऐकू नाही आलं. कारण कालचा माईक साधा होता, आज माईक चेंज. नाही माहिती, तुम्हीच सांगा आवाज कसा येतोय, विंड नॉईज जास्त येतोय का नाही. मला तर नाही वाटत की येत असन विंड नॉईज जास्त, तरी पण बघू. राव कसं काय घालतात नाही मोठं ब्लॉगर ना, मानलं पाहिजे. अख्खा जबडा दुखायला लागला 5 मिनिटात माझा. सवय पण असते, मला सवय नाही. मी घालतच नाही कधी हेल्मेट. पुणेकर आहे ना, पुणेकरांना हेल्मेट घालायची सवय नाही, डोक्यावर घ्यायची सवयच नाही ना कोणाला. I-20 वाल्याला लय खराब धडकला असतं. तशी आपली काहीच चूक नव्हती त्याच्यात, काहीच नाही. हो, त्या आतल्या ब्लाइंड स्पॉटनी बाहेर येत होता. त्याने गाडी बघायची सोडून तो सरळ डायरेक्ट बाहेर काढली ना, वर रागाने बघतोय. म्हणजे आम्ही येडे. नाही, पहिलाच उशीर झालाय. एक तर लय लांब जायचंय, जवळ पण नाही. ABS वर्क करत नाही ना, त्याच्यामुळे गाडी पळवायला पण भीती वाटते. ब्रेक दाबला की झुप डायरेक्ट गाडी साईडला, मीन्स गाडी स्केट होते साईडला, म्हणजे घसरते गाडी. आवाज येतोय का नाही चेक करायला थांबलो होतो. एक नंबर आवाज येतो, एक नंबर. विंड नॉईज जरा पण येत नाही. म्हणजे मला तर तसं वाटलं. मी काय पूर्ण व्हिडिओ नाही बघितला, स्टार्टिंगच बघितली, पण कालच्या एवढं तरी नाही वाटलं. कसं आता जरा एनर्जी आली ना, आवाज चांगला येतोय. तर नाही तर काल अख्खा मूड ऑफ झाला होता. त्यामुळे मी काल पूर्ण दिवसभरात जास्त काही व्हिडिओ बनवलाच नाही. तेवढाच बनवला, जाऊन आलो पुण्यात, जाऊन आलो आणि ते मॉडिफिकेशनचं तेवढंच. बाकी काही व्हिडिओ बनवलाच नाही जास्त. अँगलचा जरा विषय, मला अँगल कळत नाही, तरी पण बघू आता. पूर्ण रोड मोकळा आहे, पूर्ण. म्हणजे आता दिसन तुम्हाला बघा सगळं ट्रॅफिक. सुटलाय चल भावा. ABS नाव बाबा केलं पाहिजे, गाडी लगेच स्लिप होती.
म्हणजे एवढा काही विषय नाही, पण आता ज्याला सवय असते ना बिना ABS चालवायची त्याला असते सवय. मी ABS चालवतोय, मला झाली ABS सवय, ते जरा घसरली की भीती वाटते, असं वाटतं पडतोय का काय. कोरेगाव पार्क कधी मोकळा असतं का नाही, जेव्हा बघल तेव्हा गर्दीच असते इथनं निघलो ना पटकेने मग काही विषय नाही. बाकी एवढं नाही ट्रॅफिक लागत पुढं, फक्त इथं जरा छोटा रोड आहे त्यामुळं ऐक ट्रॅफिक, लयच ट्रॅफिक आहे रे. बाईकचे लय फायदे आहेत भाई, पटापट पटापट इकडून तिकडून जिकडून जागा भेटेन तिकडून. पण असं जागा नाही भेटलं ग बसायचं, काय नाही बाईक बिक मग लय बच्चन नाही जायचं. बाईक येतं इकडून गेलं तिकडून गेलं, बाईकला पण जागा नसते बघा. जे म्हणतात ना बाईक असल्यावर पटापटा जाते, काय नाही भाई. कोरेगाव पार्कमध्ये हे कळलं लय ट्रॅफिक राव. आज आपण थोडे रूल्स ब्रेक करणार आहे, इकडून तिकडून गाडी टाकून. अरे 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 अरे, लय साईडने चालवायला लागते पाणीमुळे. ज्यांचे कारण फायद्यांना माहिती असतं ना, अख्खा पाय चिखला नाही भरतो एवढ्याशा पाण्यात सुद्धा. पावसाळ्यात तर काय हालत होतं असं, त्यामुळे मी पावसात जास्त गाडी वापरतेच नाही. चला 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 चला. पोलीस काका बघा ट्रॅफिक कसे कसे. BMW वाले काका. काय 2 मिनिटाचं सुख आहे, शेवट ट्रॅफिक, परत आलं की पुढं 2 मिनिटं ट्रॅफिक. 2 मिनिट बी नसतील झाले. एकदा कोरेगाव पार्क क्रॉस झालं ना, मोकळे रोड मोकळे. ह्या टाईमलाच अशी अवस्था आहे. दुपारचे किती वाजले, 11:53. ऑफिस टाईमला सकाळी आले होते, काय हालत होतं असेल काय मला माहिती ना काय होती. मी पण होतो ना ऑफिस कल्याणनगरला, त्यामुळे मला माहिती ना. तासभर तर हा एवढा अख्खा पट्टाच क्रॉस करायला जातो. वेस्टिन दोघं का, वा, दोघांच्या हातात सिगरेट आहे, दोघं सिगरेट मारत चाललेत. हा चारों तरफ धुवा ही धुवा. मामा नाही ना बाबा. बाय बाय दीदी. नुसता दूर. वा 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 वा. ABSचा विषय सांगा राव कोणतरी मला. ब्रेक दाबला ना भाई डायरेक्ट घसरते गाडी. असा मोकळा रोड आहे इकडं, कुठनं जाऊ, सरळ जाऊ. बरं वाटतं रे मोकळे रोड बघितले ना. आता कसं मजा येते राडा, आता कसं पळवाय मजा येत होती भाई. बघितलं का ब्रेक. ABS उद्याच सोडतो बाबा गाडी. डायरेक्ट घसरते. टर्निंगला चुकून ब्रेकवर पाय पडला ना, डायरेक्ट आडवते डोसवेन मी. छपरीपणा करतोय मी. भाई कसा मोकळा रोड आहे, राडा डायरेक्ट फुल पॉवर. मी म्हणलं होतं ना कोरेगाव पार्क फक्त जाम, बाकी एवढं काय नाही. नॉर्मल मुव्हिंग ट्रॅफिक, सगळं मुव्हिंग पण नाही, ट्रॅफिकच नाही, नॉर्मली सिग्नलला फक्त गर्दी, बाकी काय नाही. अरे हो बघ फॉर्च्युनर आला. काय आखिर करना क्या चाहते हो. बघ मी काय म्हणलो, सिग्नल्सला गर्दी फक्त, ते पण किरकोळ मारकोळ. वेस्पा मध्येच लावून गेला. जाऊ द्या काकू, नका भांडू. कुठनं जाऊ इकडनं जाऊ. रोडच आठवत नाही रे, लई दिवसाने आले.
कालच येऊन गेले. काही काय बोलतो लय दिवसाने आलं. बघू नका रागाने. येरवड्यामध्ये आहे ना पिटाऊन बेबी. काय करते. तर चुकतंय का गिरता काय. चुकू दे काय नाही होत. माझी गाडी काही करी. हो बाबा अरे काय होते मला आज लवकर जायचे ह्याच्यात ना. घाई गडबडीत जरा होतं थोडंफार घ्या समजून. नाही तर माणसांच्या छपरी रायडर सगळं काय झुप 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 वाकडी तिकडे चालवतंय. उशीर झालाय ना त्यामुळे पटापटा पटापटा जायला बघतोय. येरवडा मध्यवर्ती कारागृह. कैदी घेऊन चालले काय. तोडीमध्ये पोचले. अजून अर्धा तास लय झाला भोसरीत जायला. ते पण डिपेंड्स ऑन ट्राफिक. चाचा रुक. सिग्नल फॉलो नाही तर इथं असली मोठी जयंती होती ना 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. लय मोठी लय म्हणजे लय. चालाय जागा उरत नाही एवढी गर्दी एवढे साऊंड. कुठला का सिग्नल. ओके जाऊ दे बाबा. मी बी लय सिग्नल काढलेत. मला बी अशीच लोक शिवाय देत असते. किती वाजलेत 12:08 झालेत. आणि आता विश्रांतवाडीच्या पुढे झालं अर्धा तासात पोहोचून. तर येताना लगेच येऊ का थांबून येऊ. जाऊ दे पप्पांना घेऊन येतो. काय 4-4:30 वाजता पप्पा सुटतील. पप्पांना घेऊन येतो डायरेक्ट. ओ काका थांबा. सगळं मिलिटरी एरिया आहे इकडं पण स्कूल. काय BRO स्कूल अँड सेंटर. ब्रो आहे का BRO आहे काय माहीत. सीमा सडक संघटन. आय लव्ह BROचा असेल. BROचा काहीतरी फुल फॉर्म असेल ना. एवढे पोलीस भाई. एवढे पोलीस तर मी इथं लॉकडाऊनलाच बघितले होते फक्त. नाही काय विषय. आणि इथं एवढे पोलीस मी लॉकडाऊनमध्ये बघितले होते बाबा. आता माणसानं तू काय करत होता इकडे लॉकडाऊनला. लोक लय उलटे प्रश्न विचारतात. काय करायचं काहीतरी करत असेल. भाईने बोला ना. बापू दिखताय तो दिखताय. बाकीचं काय करायचं. कशाला आलता काय आलता संपला विषय. फुल चिंगा पुंगा चाललाय आता. हे इव करायची लय सवय लागली मला. जे पुणेकर आहेत त्यांना माहिती. इव इमोशन आहे. प्रत्येक गोष्टीला इव असतं. इव पुण्यात
मोठं ब्लॉग. या साईडला ना लय मोकळे रोड आहेत, मोठे रोड आहेत. मेन गोष्ट पूर्ण PCMC ला मोठे रोड आहेत. स्पेस भरपूर आहे रोडसाठी. पुण्यात जागाच नाही, वाढवणार कसा रोड? त्यांना रोड वाढवायला सुद्धा आजूबाजूला भरपूर मोकळेच आहे. काही इकडं मोकळं, इकडं मोकळं. वरती स्पीड कॅमेरे, स्पीड आहे आपला 105. किती काय इथल्या कॅमेऱ्यांचा आपल्याला विषय नाही माहिती. पावती बिवती काय जे काय असेल ते चलन पडतं का नाही काय माहिती. 105 वर होतो तिथं 50 दिलाय स्पीड. काय संबंध तरी आहे का? नॉर्मली गाडी 100 क्रॉस करते. बरोबर चाललंय ना? हां, मागणंच होता रोड, पण इकडून जाऊ. आत्ता पोचलोय दिघीत माझ्या मते. हा दिघीचे, हां दिघीचे. इथनंच टर्न आहे का? हॉटेल स्केच नाही, इथून नाही. टर्न आहे कुठनं नक्की? हॉटेल स्केच कालच आलोय बघा. मेमरी याला म्हणतात, मेमरी. कालच आलोय ना, आठवा ना कुठनं टर्न आहे. कालच काही नेहमीच येतो इकडं, तरी रोडला लक्षात नाही राहत माझ्या. कुठनं टर्न कुठनं काय. हा इथून आहे. ओके ओके ठीक आहे. इथनंच आहे ना? हां इथनंच. घाट सेक्शन ये छोटा घाट है. ये तो शुरू होते ही ख़त्म हो गया, क्या टाइप वाला. संपला घाट. कंट्रोल कंट्रोल. दमच नाही निघत आहे. लय ना, म्हणजे लय काही दमच नाही निघत. अरे 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 बाबा, पहिलाच लय गोरा मी, अजून गोरा करायला लागलाय तुम्हाला. अरे हा रोड ना डायरेक्ट निघतो बरं का पुढं. तिकडं येताना बघू, येताना हा तिकडूनच निघता. बाबा कसले. ओ माय गॉड, पूर्ण व्ह्यू ब्लॉक. काय गाडी तर काय याची गाडीच दिसना. बोलेरो पिकअप. आलो अरे नाही रे, मला वाटलं पोचलो बाबा. त्या गंधर्व नगरीच्या फाट्यावर पोचल्याने वाटलं मला 2 मिनिटं. नुसते ट्रक इकडं. गोरा दूर सोडते ना. वळशी क्रेटा मस्त आलाय गाडी. हल्लो नो गाई, रिलॅक्स. एवढा वेळ पळवून आता रिलॅक्स म्हणतो. वा
कसली गाडी इलेक्ट्रिक टोनीस हिंडाईच्या लय गाड्या आल्यात बाबा. कसली गाडी EV काय आयोनिक 5. इंग्लिश आपल्याला लय चांगलं, त्यामुळे तुम्हीच वाचा काय आहे ते. आपल्याला जायचंय राईट. ये फायनली आलो. तो रोड ना इथून निघतो, इथून डायरेक्ट. चांगलं आहे ना, सरळ सरळ डायरेक्ट मोकळं. ओला धडकल्यावर जळशीन बाबा. आता आलोय गंधर्व नगरीमध्ये. भोसरी भोसरीमध्ये गंधर्व नगरी. हां बरोबर. अरे लोक कसे वागतात काही कोण आहे म्हणून हेल्मेटला कॅमेरन बिमेरन लावून. आत्ताशी आलोय घरी. सकाळी गेलं तर ते आत्ता आलोय. फुल हेक्टिक डे आजचा, फुल हेक्टिक डे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.